एखाद्या आईची श्रद्धा इतकी प्रबळ की जीव गमावलेल्या मुलालाही देवाने परत जीवनदान दिलं. ही आहे घृष्णेश्वर महादेवाची कथा. श्रावणगाथा दिवस 17 मध्ये तुमचं स्वागत आहे. सुदेहा आणि तिचा पती सुधर्मा यांना मूल नव्हतं. मातृत्वाची ओढ मनात होती, म्हणून सुदेहाने पतीला आपल्या धाकट्या बहिणीशी म्हणजे घुष्माशी लग्न करण्यास भाग पाडलं. घुष्मा ही साधवी, शिवभक्त. रोज 101 मातीचे शिवलिंग बनवून ती तलावात विसर्जित करायची. शिवकृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. पण मत्सराने आंधळी झालेली सुदेहा एका रात्री तिच्या पुत्राचा वध करून त्याला तलावात लोटून दिलं. सकाळी गावभर हाहाकार माजला, पण घुष्मा मात्र डोळ्यात पाणी न आणता नेहमीसारखी शिवपूजेत मग्न होती. पूजेचा शेवटचा मंत्र उच्चारून ती लिंग विसर्जनासाठी तलावाकडे गेली आणि तिथेच चमत्कार घडला. पाण्याच्या गाभाऱ्यातून तिचा मुलगा जिवंत हसतमुख बाहेर आला. त्या क्षणी महादेव स्वतः प्रकट झाले. घुष्मेच्या निस्वार्थ भक्ती आणि प्रार्थनेने प्रसन्न होऊन त्या पवित्र स्थळी ज्योतिर्लिंग रूपाने वास करू लागले, जिथे महादेव आजही